ओझा चारींचे प्राचीन आडनाव. यापैकीच एक विशिष्ट आणि अर्धविस्मृतीत गेलेले आडनाव म्हणजे ओझा. आज या आडनावाचे अपभ्रंश रूप झो या नावाने प्रचलित आहे, जे चारी समाजातील लोकांमध्ये प्रचलित आहे. या आडनावाशी संबंधित वामन झो, चिंबल यांसारखे कुशल कारागीर आपल्या कारागिरीमुळे प्रसिद्ध होते. ओझा हे आडनाव उपाध्याय या शब्दावरून उद्भवले आहे. उपाध्याय म्हणजेच गुरु किंवा अध्यापक. प्राचीन भारतातील शिलालेखांमध्ये ओझा हा शब्द विशेषतः शिल्पकार किंवा शिलालेख कोरणाऱ्यांसाठी वापरला जात असे. शिल्पकारांच्या सामाजिक आणि व्यावसायिक रचनेत ओझा हे दुसऱ्या स्तरावरील पद होते, जिथे तरुण कलाकारांना प्रशिक्षण दिले जात असे. वरिष्ठ शिल्पकार आणि वास्तुविशारदांना आचार्य किंवा आचारी असे संबोधले जाई. गोव्यातील सर्वात प्राचीन उल्लेख केपे तालुक्यातील मळकर्णे येथे सापडलेल्या एका शिलालेखात आहे. हा शिलालेख आजच्या घडीला चांदोर शिलालेख म्हणून ओळखला जातो आणि तो चांदोर येथे रणजीव फर्नांडिस यांच्या व्यक्तिगत संग्रहालयात जतन केलेला आहे. या शिलालेखाचे पहिले वाचन डॉक्टर नंबीराजन आणि प्राध्यापक S.V. पडिगर यांनी या शिलालेखाचा अभ्यास केला. त्यांच्या संशोधनानुसार हा शिलालेख इसवी सनाच्या 6व्या ते 7व्या शतकातील असून त्यातील भाषा कन्नड आहे. या शिलालेखात एक विशेष उल्लेख आढळतो, तो म्हणजे कारागीर दसलोजा याचा, ज्याने हा लेख कोरला. इथे सुद्धा ओझा हे नाव दिसते. गोव्यातील कदंब स्थापत्यकलेचे अप्रतिम उदाहरण म्हणजे कर्नाटकातील देगाव येथील श्री कमलानारायण मंदिर आणि देवी श्री महालक्ष्मी मंदिर. हे मंदिर गोवा कदंब राजा शिवचित्त पेरमाडी यांची पत्नी कमला देवी यांनी इसवी सन 1174 मध्ये बांधले. या मंदिराचे बांधकाम प्रसिद्ध शिल्पकार हळोजाचा मुलगा तिप्पोजा आणि त्याचा मुलगा बागोजा यांनी केले आहे. इथे पण ओझा नाव कारागिरांसाठी सापडते. श्री देव स्वयंभू केसरी तालुका सावंतवाडी येथील एक लाकडी लेख असून श्री देव स्वयंभूच्या प्राचीन मंदिरामध्ये एका लाकडी स्तंभावर हा लेख कोरलेला आहे. या लेखानुसार शालिवाहन शक 1748 साली म्हणजे इसवी सन 1826 मध्ये कार्तिक शुद्ध त्रयोदशी या दिवशी स्थानिक कारागीर श्री बाळ हरुजा यांनी हे लाकडी काम पूर्ण केले होते. इथे सुद्धा ज्या हे उपनाव असून ते मेस्त्री बरोबर आले आहे. मेस्त्री हा उल्लेख ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असून तो पारंपरिकरित्या सुतार समाजाशी संबंधित असलेले एक स्थानिक आडनाव आहे. सिंधुदुर्गातील नारूर येथे श्री महालक्ष्मी देवीच्या पायाखालील पट्टीवर एक ऐतिहासिक शिलालेख आढळतो, जो सुमारे 400 ते 500 वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जाते. या शिलालेखावर विठोजा सुतार नारूरकर हस्ते कर्णावळ असे कोरले आहे. विठोजा सुतार यांचे पूर्ण नाव विठोजा वापुजा सुतार असे होते. त्यामुळे अगदी पोर्तुगीज काळात गोव्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओझा वापरात होते. गोव्यातील चारी समाजाचा सर्वात प्राचीन ऐतिहासिक संदर्भ 1526 आणि 1527च्या पोर्तुगीज कागदपत्रांमध्ये दिसून येतो. इथे बेटाझो या कारागिराचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्याला त्या काळात लोहारांचा प्रमुख मानले जात होते. एक सामान्य गैरसमज असा आहे की चारी समाजातील काही निवडक लोकांना पोर्तुगीज अधिकाऱ्यांशी असलेल्या जवळिकेमुळे आणि त्यांच्या कारागिरीतील उत्कृष्टतेचा दाखला म्हणून झो हे आडनाव प्रदान करण्यात आले. हा गैरसमज आणखी पुढे गेला की हे लोक केवळ तिसवाडी, साष्टी आणि बारदेस तालुक्यांपुरतेच मर्यादित होते. मात्र हे पूर्णतः तथ्यहीन आहे. पेडणेपासून काणकोणपर्यंत चारी समाजातील लोक कमी अधिक प्रमाणात झो हे उपनाव लावत असत. मांद्रे गावातील 1908 सालच्या एका पत्रात झो आडनाव इथल्या स्थानिक चारींना सापडते.